महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीने वचननामा प्रसिद्ध केलेला आहे, वचननामा जाहीर केलेला आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस उरलेले असताना आता महायुतीने त्यांचा वचननामा प्रसिद्ध केलेला आहे। मुंबईकरांसाठी खास काही घोषणा या वचननाम्यामधून केलेल्या आहेत। मुंबईचा विकास, मुंबईच्या डेव्हलपमेंट बद्दल यामध्ये सांगण्यात येत आहे। दरम्यान लाखो नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता आता हा वचननामा तयार करण्यात आला। या वचननाम्यामध्ये झोपडपट्टी मुक्त मुंबई सोबतच 20 ते 35 लाखांची घरांची निर्मिती, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ तयार करणं, 5 वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती करण्याचा आणि धारावीचा विकास हा DRP करणार असल्याचं यांनी म्हटलेलं आहे। सोबतच धारावीमध्ये 350 स्क्वेअर फूट पर्यंत धारावीतच घर देणार असल्याची घोषणा मुंबईकरांसाठी यावेळी महायुतीने केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणा केल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात आता महायुतीने त्यांचा हा वचननामा जाहीर केलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या घोषणा या ठिकाणी केलेल्या आहेत। सोबत लाडक्या बहिणींना बेस्टमध्ये 50% सवलत देण्याचं देखील म्हटलेलं आहे। याआधी इलेक्ट्रिक बसेस देखील 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं त्यांनी म्हटलं आहे। सोबतच आता बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना सुद्धा मुंबईच्या बाहेर काढण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मुंबई मुक्त मुंबई करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। अशा वेगवेगळ्या घोषणा या वचननाम्यातून त्यांनी मुंबईकरांसाठी दिल्या आहेत। मुंबईचा विकास करण्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि मुंबईचा विकास करत राहण्याचं देखील त्यांनी म्हटलं। आता 16 जानेवारीला महानगरपालिकांचा निकाल लागणार आहे आणि त्याच वातावरणात आता महायुतीने त्यांचा वचननामा जाहीर केलेला आहे, वचननामा प्रसिद्ध केलेला आहे। त्यामुळे आता 16 तारखेला महायुतीचाच भगवा महापालिकेवर फडकेल असा विश्वास देखील या दोन्ही पक्षांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे निकाल काय लागणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।